नमस्कार मंडळी, आज आपण अगदी क्रिस्पी होणारा उपवासाचा मेदूवडा बघणार आहोत। हा थंड झाल्यावर पण मऊ होत नाही। तर इथे मी 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे। यामध्ये अर्धी वाटी भगरीचं पीठ आहे, भगर किंवा याला वरई पण म्हणतात। हे मिक्सरला मी वाटून घेतले आहे। नंतर यामध्ये 2 उकडलेले बटाटे, इथे अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यावं। हे पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं। नंतर बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे छान मिक्स करून घ्यावं। यामध्ये आपण भगरीचं पीठ वापरल्यामुळे वडा छान क्रिस्पी होतो आणि लूज पडत नाही। या पद्धतीने हाताला तेल लावून याला मेदू वड्याचा आकार देऊन घ्यावा, किंवा साबुदाणा वडा बनवला तरी चालेल। तर इथे आपले वडे बनून झाले आहे। तेल चांगलं गरम करून घ्यावं, कारण तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर वडे विरघळतात, त्यामुळे तेल हे व्यवस्थित गरम असायला हवं। मध्यम आचेवर वडे तळून घ्यावे। अगदी कमी गॅसवर तळले तर ते तेलात सुटतात। तर आपले इथे मेदू वडे तयार आहे, अगदी छान क्रिस्पी झाले आहे। याला तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।